करायचं स्मरण. जय जय रघुवीर सम. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. तुमची बदनामी जे लोक करत आहेत आणि त्याचप्रमाणे जे विचार आपल्या मनामध्ये येत आहेत त्यामध्ये आपलं आयुष्यसुद्धा बदलत आहे. माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडाचं फळ बघा, ज्याप्रमाणे आपण नातेवाईक जोडत असतो, माणसं जोडत असतो, म्हणजेच काय, माणुसकी नातं हे टिकवावं लागतं. ज्याप्रमाणे आपला देह खोटं बोलतो त्याप्रमाणे आपण दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीच्या समोर येऊ शकत नाही. का? कारण आपण खोटं बोललेलो आहोत. परंतु एक लक्षात असू द्या की प्रत्येक झाडाचं फळ बघा, झाडाने फळ दिलंच असं पाहिजे असं नाही ना. तर काही झाडं ही सावलीसाठी राखून ठेवावी लागतात. आपण रस्त्याच्या बाजूला पाहतो, प्रत्येक झाडावर फळं येतात का हो? नाही ना. ज्या ज्या हंगामात ज्या ज्या झाडावर जी फळं येतात ते आपल्याला प्राप्त होतात. परंतु काही झाडं ही अशीच असतात, फक्त सावलीसाठी उपयोगी पडतात की नाही. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, आपला देहसुद्धा हा उत्तमाचा असला पाहिजे. प्रत्येक बघा, पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आपण शिकलं पाहिजे. ज्याप्रमाणे विचार मनामध्ये येत असतात त्या विचाराप्रमाणे आपण जगलं पाहिजे. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. आता यश आहे का अपयश आहे, आपल्याकडे हीच भीती असते. परंतु आपण आपल्यामध्ये स्वाभिमान आणि दुसरा म्हणजे अभिमान. मला सर्व काही येतं जगाला सांगण्यापेक्षा प्रत्यक्षपणे ते कृतीत आणण्याचं कार्य आपल्या देहाने केलं तरच आपलं आयुष्य बघा प्रत्यक्षपणे त्या जीवनामध्ये जी गोडी आहे ती चाकता येते. नाहीतर तडजोडीचं आयुष्य बघा प्रत्यक्षपणे आपण जगतो. कोणावर तरी आपण आपला देह अवलंबून असतो. नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. आता खेळ खेळासारखा झाला पाहिजे ना, बरोबर की नाही. आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेट टी व्हीवर सुद्धा पाहतो, पण नशिबाचा खेळ आहे ना. म्हणजेच काय, कर्म केलेले आहेत, सराव केलेला आहे, प्रॅक्टिस केलेली आहे, परंतु तो यशाचा टप्पा गाठण्यासाठी तेवढे रन, तेवढ्या धावा आपल्याला करायचे आहेत, तरच आपण जिंकू शकतो ना सामना. म्हणजे जीवनात कधीही उदास होऊ नका. जीवनात यश अपयश येतच असतात, परंतु स्पर्धक म्हणून आपण राहिलंच पाहिजे. परमेश्वर प्रत्येकाला बघा हिरा बनवूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो प्रत्येकामध्ये बघा यश असो किंवा अपयश असो, जो घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. किती प्रसंग येऊ देऊ, किती संकट येऊ दे, परंतु तो शेवटपर्यंत जोपर्यंत ती जिद्द टिकवून ठेवतो, जोपर्यंत आत्मविश्वास राखून ठेवतो, तोच खरा ना जिंकतो सामना. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आकाशामध्ये आपण पाहतो तारे चमकतात की नाही, चांदण्या लुकलुकतात, परंतु चंद्राच्या बाजूला जी चांदणी आहे ती जास्त चमकते. संपूर्णपणे आकाशामध्ये जर पाहिलं तर त्या चांदण्याची चादर पसरलेली असते. परंतु भाग कसा दिलेला आहे. लोक आपली बदनामी करत असतात. कशामुळे बदनामी करत आहेत. पहावे आपणासी आपण काय चुकलो,
कसं वागलो हे महत्त्वाचं. आपण त्यांच्याशी जर उत्तम रीतीने वागलो तर ते सुद्धा आपल्याला चांगला भाव देतील आणि चांगले बघा शब्दसुद्धा उत्तमाचे आपल्याला. परंतु आपण जर त्यांच्याशी वाईट वागलो तर समोरचा प्रतिसादसुद्धा वाईटच येणार ना. म्हणून एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहायचं. आपण काय करतो, एखादा पुढे जात असेल ना तर त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करू, पण पुढे जाण्यासाठी आपण कधी त्याला सांगणार नाही. जिंकलात तरी त्याच्यासाठीच आणि हारलात तरी त्याच्यासाठीच. आपण काय करतो माहिती आहे, प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये बघा, आपला मुलगा किंवा आपली मुलगी त्यांना चॉकलेट दिलेलं आहे आणि शेजारचा कोणीतरी बघा एखादा लहान मुलगा किंवा लहान मुलगी येते की नाही खेळायला, आपल्या मुलाकडे खायला आहे, आपल्या मुलीकडे खायला वस्तू आहे, आपण काय करणार, त्यातली एक देणार का हो, नाही देणार. आपण त्यांना बाहेर ढकलणार, नंतर ये का, कारण त्यांच्याकडे खाण्यासाठी आहे. परंतु आपलाच मुलगा किंवा आपलीच मुलगी त्यांच्या घरामध्ये ज्यावेळी जाते आणि त्यावेळी त्यांनी जर असं बाहेर काढलं तर आपल्याला वेदना होतात की नाही. मग आपण काय करणार, आपल्या मुलाला ज्यावेळी बाहेर काढतो बघा शेजारील व्यक्ती, त्यावेळी आपण त्यांची बदनामी करत असतो. परंतु शिकवण ही आपणच केली. आपल्या मुलांना कसं वागवलं पहावे आपणास, आपण हा भाग या देहाचा चाललेला आहे. बरोबर की नाही. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे. म्हणून समर्थांनी उत्तमाचं आणि सावधपणे कसं राहावं, कसं जगावं ते सुद्धा काहीही न सांगता कितीतरी सांगता येतं. वाणी आणि शब्द यापेक्षा कितीतरी पटीने मौनाचा शोध मोठा आहे. आपण एखादा बघा कोणाला काही सांगायचं असेल तर आपण शब्दाद्वारे सांगत नाहीये किंवा आपण बोलून सुद्धा सांगत नाही, फक्त निशाणा आणि एक म्हणजे बघा डोळ्याने इशारा करत असतो, बोलत नाही पण दिशादर्शक करत असतो. का, बरोबर की नाही. म्हणजे मौनाला किती सामर्थ्य. परंतु मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा म्हणजे मैत्री ना. आपल्या मनामध्ये जेवढी दुःख असतात, आपल्या मनामध्ये जेवढी सुख असतात ते कोणाकडे तरी शेअर करावी असं वाटतं की नाही. नक्कीच ज्यावेळी दुःखाचा प्रसंग ओढवतो ना त्यावेळी मन हलकं करण्यासाठी आपण एखादा जो जिवलग मित्र असतो त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. का, कारण सांगितल्यावर आपलं मन हलकं होईल. म्हणून एक हक्काची जागा असते ती म्हणजे मैत्री. ती मित्रत्व नातं टिकवता आलं पाहिजे. इतरांचा विचार करणाऱ्याला नेहमी त्रास होतो. आपण कोणाचाच विचार करत नाही म्हणून आपल्याला त्रास जाणवतं का हो. पण माणुसकीच्या दुनियेतला माणूस म्हणून खास असतो. आपण विचार कधीच करत नाही. आपण आपलं बघा प्रत्यक्षपणे आपल्या घरामध्ये काय आहे तेच पाहतो, दुसऱ्यांचा आपण पाहत नाही. आपण सगळ्यांचे जर विचार करत बसलो तर आपण भ्रष्ट होऊ. बरोबर की नाही. परंतु ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे काळ बदलत चाललेला आहे, वेळ बदलत चाललेली आहे, त्याप्रमाणे मनुष्यसुद्धा बदलत राहिला पाहिजे. जसं भांडी असते बघा, स्वच्छ असेल ना तर दूध नासत नाही, तसंच मन आहे, स्वच्छ असेल तर वाईट विचार येत नाही. आता आपण दुधाची पिशवी आणलेली आहे, दूध आपण आणलेलं आहे, परंतु दूध उत्तमच आहे. परंतु ज्या भांड्यामध्ये आपण ओतलेलं आहे तेच जर भांडं खराब असेल, स्वच्छ नसेल तर दूध नासतं की नाही. बरोबर की नाही. भाग कुठला चाललेला आहे, या देहाचा भाग चाललेला आहे. मन स्वच्छ असेल तर वाईट विचार येणारच नाही ना. परंतु आपला मन संपूर्णपणे चंचल आहे हो. मन हा स्थिर नाही आहे.
त्या मनाला संपूर्णपणे स्थिर आणण्याचं कार्य समर्थ करत आहेत. बरोबर की नाही? प्रत्यक्ष परमेश्वर करत आहे. परंतु आपल्यामध्ये वाईट विचार येतच असतात. चांगले विचार येण्यासाठी बघा, समर्थ म्हणाले संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही, तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेलं असतं. आपण संकट आले ना, आपल्यामध्ये एक प्रकारची भीती जाणवते, एक प्रकारचा संपूर्णपणे भय जाणवतं. परंतु ते संकट म्हणजे काय? पाण्यावरचा बुडबुडा असतो. परंतु त्याच पाण्यावरच्या बुडबुडाला न घाबरता आपल्याला बघा प्रत्यक्ष कार्यसिद्धीस नेण्याची समर्थ आहेत, सामर्थ्य पुरवलेलं आहे. त्यात कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी आलेलं असतं. पाणी असतं फक्त किती? मान असते बघा, मानेभर एवढंच पाणी आहे. परंतु आपल्याला वाटतं अरे आपण बुडणारच आहोत. परंतु पाणीच मानेवर बघा, मानेच्या वरती पाणी नाहीये किंवा कमरेवरती पाणी नाहीये, एवढंच फक्त आहे स्विमिंग पूलमध्ये. परंतु आपला देह घाबरत चाललेला आहे. विचार करा. म्हणून त्यात कसं पोहायचं हे शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो. म्हणून जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही, तेव्हा रस्ता बदलायला हवा. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मूळ बदलत नाही ना. आता मेहनत करतोय, देह संपूर्णपणे मेहनत करतोय सकाळी उठल्यापासून बघा, प्रत्यक्षपणे जे कार्य करत आहे त्यामध्ये त्याचं उदरनिर्वाह बघा संपूर्णपणे पोटपाणी चालत आहे. परंतु स्वप्न पूर्ण होत नाही आहे. स्वप्न काय? मला जशी गाडी हवी तशी मिळत नाही, जसा बंगला त्याचप्रमाणे आपल्याला प्राप्त होत नाही, ज्याप्रमाणे ऐश्वर्य संपन्न ते प्राप्त होत नाही. म्हणजे रस्ता बदलायला हवा. 12 तास 13 तास काम करून सुद्धा आपल्याला तेवढं मिळत नाही आहे. आता आपण हार्डवर्क करतो की स्मार्टवर्क करतो बघा, प्रत्यक्षपणे पाहावे आपणास या. कारण ज्यामध्ये आपण समाधानी आहोत ना, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण घेऊन काय जाणार आहोत का? हो, सर्व काही इथेच राहणार आहे. म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे झाडं नेहमी पानं बदलतात की नाही, पिकलेलं पान असतं झाडावरून खाली पडतं, पुन्हा तिथे नवीन येतं की नाही. का असं एखादं झाडाचं पान पडलं की तिथे येतच नाही? येतं, पण झाडाचं मूळ कधी बदलत नाही ना. त्याचप्रमाणे आपला हा देह, ज्याप्रमाणे जी इंद्रिये आहेत, कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय, त्यांना बदलतं. कोण? तर मन. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. ज्याप्रमाणे मन बोलेल त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत आहेत. परंतु मनालाच जर परमेश्वराच्या चरणी ठेवलंस तर मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय धुणी. कारण मूळच उत्तमाचं आहे ना. जर मूळच उत्तमाचं असेल तर झाडावरती फळं, झाडावरती फुलंही उत्तमाचीच येईल ना. म्हणून समर्थ म्हणाले मूळ हा उत्तमाचा असला पाहिजे. मुळातच प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे आपण विचार करतो, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा व्यसन लागलं की परिस्थितीची मोठी मोठी संकटं सहज पचवता येतात. आता छोट्या छोट्या गोष्टीत काय आहे? आनंद आहे. बघा, प्रत्यक्षपणे मोठी संकटं आपण लगेच पेलू शकत नाही ना, कारण आपण लगेच घाबरतो. एखादा छोटासा बघा, रस्त्याने चालताना दगड असतो बघा, आपल्या पायाच्या अंगठ्याला लागला, बरोबर आहे, लगेच आपल्या मुखातून काय शब्द निघणार? हो, आई ग, बोलणार की नाही? कारण संकट आलेलं आहे, प्रसंग ओढवलेला आहे. आणि तिथेच
जवळपास बघा रस्त्यातून जात असताना ॲक्सिडेंट झालेला आहे, तेव्हा कोणाची आठवण येणार? बाप रे, म्हणजे लहान असताना आईची आठवण आणि मोठं असताना बघा वडिलांची आठवण. परंतु करता करविता बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी संकट आली किंवा प्रसंग आली तरीसुद्धा आपल्याला सामर्थ्य पुरवण्याचं कार्य कोण करत आहे? म्हणून घरातून बाहेर पडत असताना निवेदन का ठेवावं? कारण कलियुग आहे. प्रत्यक्षपणे भाग समर्थांनी उत्तमाचा दिलेला आहे. ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भादे जाणं, आप मृत्यू काय करी. किती येऊ देव संकट, किती येऊ देव प्रसंग, बरोबर ना, कोणाला घाबरायचं नाही. म्हणून सोबत किती आहेत हे महत्त्वाचं नसतं, वेळेला कोण सोबत उभा आहे हे महत्त्वाचं आहे. आपण मागे पुढे पाहतो की माझ्यासोबत कोणीच नाही हो, परंतु सोबत कोण आहे? आले आपण परदेशात, जवळी नाही बंधू भ्रात, भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोय. एखाद्या कामानिमित्त बघा आपल्याला बाहेर गावी बाहेरच्या देशात जावं लागतं, सोबत कोणी नाहीये, आई वडील कोणी नाही, भाऊ नाही, बहीण नाही, पत्नी नाही, मुलं नाही, मग सोबत कोण आहे? आले आपण परदेशात, जवळी नाही बंधू भ्रात, भेटलासी तू परमार्थ. कोण भेटलाय? सद्गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरू ब्रह्म. आम्ही काय बा कुणाचे खातो? श्रीराम समर्थ आम्हाला देतो ना, पहावे आपणास या आपण कसा भाग दिलेला आहे. म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. बिंदास्त बघा, लोक नावं ठेवतात, वाईट म्हणतात, परंतु त्याच वाईटामधून प्रत्यक्षपणे चांगले विचार घेऊनच आपला देह हा उत्तमाचा कसा राहील आणि जोपर्यंत शेवटचा दिवस गोड होतपर्यंत आपला देह हा समर्थांच्या चरणी, देवाच्या चरणी कसा नतमस्तक होऊन बघा मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोनी. जय जय रघुवीर समर्थ.